झी मराठी, चर्चा ही होणारच. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वारणा पट्ट्यातील घुनकी व भादोली मतदारसंघात जनस्वराज्य पक्षाला खिंडार पडल्याचं चित्र दिसून आलं. या मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्यानं जनस्वराज्य पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यांना कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात जनस्वराज्य उमेदवार शीतल यादव यांनी विजय संपादन करून जनस्वराज्य पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. दरम्यान महायुतीतील काही नेत्यांच्या अंतर्गत हालचालीमुळे महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परिणामी महायुतीतील अनेक नेत्यांचे कार्यकर्ते अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय असल्याचं चित्र दिसत होतं. या अंतर्गत मतभेदांचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. आघाडीनं अनेक ठिकाणी आपली खाती उघडण्यात यश मिळवलंय. विशेष म्हणजे वारणा पट्ट्यासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात या निकालांनी सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलाय. स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेतृत्वातील मतभेद आणि युतीतील समन्वयाचा अभाव याचा परिणाम थेट मतपेटीत दिसून आल्याचं बोललं जात आहे. या निकालानंतर आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षाकडून नव्यानं रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. वारणा पट्ट्यातील राजकारण अधिक चुरशीचं होण्याचे चिन्ह दिसत आहेत. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.